राजू आज खूप खुश होता, कारण तो बऱ्याच वर्षानंतर गावी जाणार होता. त्याने आज सुट्टीच घेतली होती, कारण घरातील सामान, बाहेरची कामे त्याला पूर्ण करायची होती. तो बाहेरून येतो व आपल्या बायकोला बोलतो, "अगं समीक्षा, भाजीपाला आणला आहे, गॅसला बुकिंग केलं आहे, किराणा आणला आहे, तुझे गोळ्या औषधं आणली आहेत, दळण देखील आणलं आहे. अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग. मी उद्या गावी गेल्यावर तुला कोणी काही एक आणून देणार नाही." आणि आपला मुलगा असतो घरी, पण नेहमी फक्त इकडे-तिकडे फिरत असतो, खेळत असतो आणि काम सांगितलं की लगेच अभ्यासाचं नाव पुढं करतो. कारण त्याला घरातील कामं मुळातच करायची नसतात. 4-5 दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील ते देव जाणं. एरवी ठीक आहे, पण सध्या तुझी तब्येत ठीक नसते, त्यामुळं काळजी वाटते. आणि बघ ना, इतक्या वर्षानंतर गावी जाण्याचा योग आला आहे. गावी यात्रा आहे आणि नेमकं तू येऊ शकत नाहीस, कारण मुलाची परीक्षा व तुझी तब्येत बरी नाही. तुम्ही काळजी करू नका, सर्व होईल ॲडजस्ट. तुम्ही गावी जाऊन या निवांत. इतक्या वर्षानंतर जात आहात, तर पाठीमागची काळजी कशाला करत आहात? बिनधास्तपणे जाऊन या. बायकोचं बोलणं ऐकून राजू अजूनच खुश झाला. जसं नव्या नवरीला माहेरची ओढ असतं, तसं इतक्या वर्षानंतर राजूचा तो उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मग असणारच मुळी. तब्बल 15 वर्षांनी जातोय गावी. आई गेली आणि गावची नाळ तुटली ती कायमचीच. आई गेल्यापासून गावी जाण्याची इच्छाच होत नव्हती. जेव्हा आई होती तेव्हा सारखं येणं-जाणं असायचं, पण त्यानंतर गावी जावंसं वाटलंच नाही. त्यानंतर आपण परदेशात होतो म्हणून जाऊ शकलो नाही आणि आता मुंबईत आल्यापासून नवीन घर, याची नवीन शाळा, नवीन ऑफिस, या सगळ्या नवनव्या जुळवाजुळवीत इतके महिने निघून गेलेत आणि गावाला जाणं काही झालंच नाही. आता इतक्या वर्षांनी नशिबाने यात्रेच्या पूजेचा मान मिळाला आहे. गावात यात्रा होणार आहे. पूर्वी जेव्हा यात्रा असायची तेव्हा आम्ही सर्व भावंडे, मित्रमैत्रिणी धमाल मस्ती करायचो. यात्रेत खरेदी कमी आणि भटकणं जास्त असायचं. खरंच आई असतानाची गोष्ट वेगळीच होती. आता बोलता बोलता राजूच्या मनाला त्याच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा हलकासा स्पर्श होऊन गेला. जुन्या आठवणीत तो थोडा हरवून गेला. इतक्यात बायको म्हणाली, "हो, तेही खरंच आहे. तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती." "हो, खूप वर्ष झालेत दामले काका-काकींना भेटून. मुलाची परीक्षा नसती तर मी पण आले असते. बघ, अजूनही तू येऊ शकतेस." असं बोलत राजू गावी जाण्याच्या तयारीला लागला. राजूची तयारी जोरात सुरू होती. दुसऱ्या दिवशी पहाटेची गाडी होती. रात्रीचं जेवण करून सर्वजण झोपी गेले, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. म्हणून राजू पहाटे 5चा अलार्म लावून शांत झोपण्याचा असा अशांत प्रयत्न करू लागला. पण गावाला जायच्या अस्वस्थतेमुळे त्याला स्वस्थ झोप काही लागत नव्हती. गावी जाण्याच्या बैचेनीने अलार्म कधी एकदाचा वाजतोय म्हणून राजू कितीतरी वेळा उठून उठून घड्याळाकडे पाहत होता आणि काही वेळातच एकदाचा अलार्म वाजला. एरवी आवरायला तासनतास लावणारा राजू काहीच मिनिटात आवरून तयार झाला आणि बायकोचा व मुलाचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. तो खूप आनंदात होता. तसं तर आपल्या गावची ओढ सगळ्यांनाच असते, फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या व्यापातून डोकं वर करून पाहायचं विसरतो. गावची ओढ सर्वांनाच असते. राजू आता कारमध्ये थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात असं बोलत मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून मोठमोठ्याने गुणगुणत निघाला. त्या दिवशी राजूचे मन सर्व जुन्या आठवणीत रमून गेलं होतं. 6 तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही. एकदाचा गावचा हिरवगार रस्ता त्याला दिसायला लागला, तसं त्याचं मनही हिरवगार झालं. सलग न थांबता 6 तासांच्या प्रवासानंतर राजूने एकदाची घरासमोर येऊन गाडी थांबवली. तेवढ्यात दामले काकी, त्यांचा मुलगा व सूनही तेवढ्याच आतुरतेने राजूची वाट पाहत होते. गेल्या गेल्या दामले काकी बोलल्या, "तू तर आम्हाला पूर्णपणे विसरूनच गेला होता. इतक्या वर्षांनी पाहत आहे तुला. सर्वजण कसे आहेत? फार मोठा झाला आहेस." असं नेहमीप्रमाणे दामले काकी बोलल्या आणि पटकन राजूला त्यांनी घट्ट मिठी मारली. इतक्या वर्षानंतर गावी गेलेल्या राजूच्या त्या 4-5 दिवसात चांगला पाहुणचार झाला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राजू अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगला. प्रत्येक क्षण तो डोळ्यात साठवत होता. गावच्या वातावरणात, उबदार गोधडीत मस्तपैकी आरामात उठणं आणि उठल्यानंतर अंगणातल्या कोवळ्या उन्हात बसून दात घासणं, आणि तेही तेव्हापर्यंत जोपर्यंत चुलीवर पाणी गरम होत नाही. अंघोळ झाल्यावर काकीच्या हातचा अजूनही त्यात चवीचा चहा घेणं. रात्रीच्या शिळ्या भाकऱ्यांच्या तुकडे करून त्याला फोडणी देऊन नाश्त्यामध्ये खाणं. गावच्या शेतात दुपारचं एकत्र जेवण करणं. जेवणात कांदा, मिरचीचा ठेचा, साठवणीतील लोणचं, पापड खायचं.
येणारा प्रत्येक दिवस आनंदात व नव्याने राजू जगत होता. त्याची इतकी वर्षे राहून गेलेल्या गोष्टी तो अनुभवत होता. रात्रीच्या जेवणात काकीच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्स्यासोबत भाकरी खायची. शेजारी पाजारी, काका, मामा, मावशी, शाळेतील शिक्षक, जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी, संध्याकाळी देवळातील भजन कीर्तन, आरती ऐकणं व न चुकता जाणं, जुन्या मित्रांसोबत गप्पा मारत मारत उगाचच भटकायचं. राजू आपल्या जीवनातील लहानपणीसारखे दिवस पुन्हा नव्याने जगला. तो अगदी नव्याने परत लहान झाला होता. आपले जुने बालपण तो मनापासून जगत होता. त्यामुळेच त्याला त्याच्या शहरी जीवनाचा फार विसर पडला. राजूला क्षणभर तिची आठवण आली. ती जिथे दिसू शकेल त्या सर्व ठिकाणी तो जाऊन आला होता. पण त्याने ना कोणत्या मित्राला तिच्याबद्दल सांगितलं ना विचारलं. कारण नको त्या वयात नको तिची विचारपूस उगाच कशाला करायची म्हणून तो शांत राहिला. पुढील 2 दिवस जत्रा भरली. सर्वकडे जत्रेचे स्वरूप आले होते. एकदाची यात्रेची महापूजा पार पडली. पण राजूची कावरीबावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती. पण ती काही भेटली नाही. अखेर निघायचा दिवस उजाडला तेव्हा तो देवांचे दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला. दर्शन झालं आणि मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर बसला. परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतःकरणाला जडत्व येऊ लागलं होतं. तो जुन्या आठवणींच्या विचारात मग्न झाला. खरं तर त्या काही दिवसात सगळे भेटले, सगळं काही मनासारखं देखील झालं होतं. पण मनात अखेर तिच्या भेटीची हुरहुर लागून राहिली होती आणि म्हणूनच काहीतरी अपूर्ण, काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं त्याला वाटत होतं. तेवढ्यात त्याच्या बायकोचा फोन आला होता. बोला बायको, किती वाजता निघताय? रात्रीचं जेवण करू का? आणि हां, भेटले का सगळे? बायकोच्या या प्रश्नावर तो परत विचारात हरवला. तेवढ्यात एक मुलगी येऊन राजूच्या बाजूला बसली. तसं राजूने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला आणि त्याने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि पुन्हा आपल्या मोबाईलवर बोलायला लागला. त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि मग त्याने तुला परत कॉल करतो म्हणत कॉल बंद केला. 2 वेण्या, डोक्यावर गजरा, अंगात शाळेचा निळ्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि रेखीव चेहरा, सर्व काही एकदम तिच्यासारखं. हे कसं होऊ शकतं असा विचार तो करत होता. जे सत्य अपूर्ण अर्धवट होतं त्याचं उत्तर सापडलं होतं. राजू पुन्हा जुन्या आठवणीत हरवला. सुगंधा त्याला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची. तिला बघण्यासाठी तो नेहमी आतुर असायचा आणि ती दिसताच एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर यायचा. तिलाही राजूचे आपल्या मागे लागणं, नकळत चोरून पाहणं माहिती होतं. पण दोघांचं त्या कोवळ्या वयातील हे निरागस प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं. कारण राजूने पण तशी कधी हिंमतच केली नाही आणि ती आपल्याला नकार देईल, बोलणं बंद करेल किंवा रागवेल हा विचार त्याला सतावत होता. मुळात या आवडणाऱ्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हेच मुळी त्याला कधी कळलं नाही. पण त्यानंतरच्या बऱ्याच वर्षानंतर जेव्हा जेव्हा आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा समोर यायचा. आपल्या नकळत वयातील अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य देऊन जायची. त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जर उमजलं असतं तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालं असतं आणि मनात आज अव्यक्तपणाची काही खंत राहिली नसती असं त्याला राहून राहून वाटत होतं. इतक्यात मंदिराची घंटा वाजली आणि राजू भानावर आला. ती मुलगी एका कागदावर काहीतरी लिहित होती. त्या मुलीला तिचं नाव विचारावं म्हणून राजू धडपड करू लागला होता. ती तिच्या लिहिण्यात गुंग होती. राजू तिच्याकडे निरखून बघू लागला. ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात लव्ह यू मम्मा, मिस यू मम्मा लिहिलं होतं. राजूने तेवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला. आईसाठी लिहित आहेस का बाळा? तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावत हो काका. अरे वा, खूप छान बाळा. तुझं नाव काय आहे? भक्ती सुनील पाटील. आणि तू जिच्यासाठी पत्र लिहित आहेस त्या तुझ्या मम्माचं नाव काय आहे? सुगंधा पाटील. हे ऐकताच राजूच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला होता. त्याला खूप आनंद झाला. इतक्या वर्षानंतर सुगंधा कशी आहे, ती काय करते, आता कशी दिसत असेल या विचाराने त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला सुगंधाला भेटायची तीव्र इच्छा ओढ लागली. अगं तू तर सुगंधाची मुलगी, तरी वाटलंच मला. तुला सांगतो, तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र. तुमच्या भाषात काय म्हणतात ते? क्लासमेट. अगदी तुझ्यासारखीच दिसायची तुझी मम्मा. आम्ही सगळे खूप मजा करायचो. त्यात तुझी मम्मा म्हणजे एकदम खोडकर. राजू सुगंधाबद्दल अखंड बडबडत होता आणि भक्ती राजूच्या गप्पा मन लावून ऐकत होती. सुगंधा स्वभावाने फार गोड, निरागस मुलगी. मला खूप आवडायची. आठवणींच्या एका टप्प्यावर
राजूच्या तोंडून अचानक मनातील भावना आपसूक बोलत्या झाल्या. मला मला म्हणजे सर्वांनाच आवडायची, सगळ्यांना करायची असं, सगळ्यांना आपलंसं करायची असं बोलत राजूने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरलं. पण राजूचे डोळे जरासे पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या भक्तीचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाकी हमसून हमसून रडायला आलं. ए बाळा, बघ तू पण रडलीस ना? आमच्या आठवणी आहेतच गोड, तुला सांगतो मी. पण मी या आठवणीत हरवतो त्यावेळेस हळूच एकटा गच्चीवर जातो आणि खूप रडून घेतो. छान वाटतं, मोकळं होतो. तू ही सुगंधासारखीच हळवी आहेस बघ. असो, चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल. मला खूप आनंद होईल. तिला बघून, राजूचे ते बोल ऐकून भक्ती अजूनच हुंदके देऊन मोठमोठ्याने रडू लागली. आता मात्र राजूला कळेना की नेमकं काय झालं आहे. तो भक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा भक्ती बोलते, हे घ्या काका, आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी राजूच्या हातात दिली. अगं, हे काय करतेस बाळा? ही चिठ्ठी तर तू तुझ्या मम्मासाठी लिहिली आहेस ना? मग मला का देत आहेस? राजू अवाक होऊन भक्तीकडे बघत राहिला. काका, देव गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलावून घेतो? ती काही वर्षापूर्वीच एका आजारामुळे आम्हाला सर्वांना सोडून देवाच्या घरी गेली. जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्कीच घेऊन गेले असते. हे ऐकून राजू शून्य झाला. त्याचा विश्वासच बसेना आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. काका, जातेवेळी मम्माने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा या देवळात येत जा, ती नक्की भेटेल. आणि आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेला. क्षणभर मी मम्माच्या बालपणात रमले. काही क्षणांसाठी असं वाटलं मम्माच तिचं बालपण माझ्याशी शेअर करत आहे की काय. आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटली आणि माझं लेटरही तिच्याकडे पोचलं. थँक्यू काका, तुमच्या गोड आठवणीमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले. खूप खूप आनंद झाला. आय लव्ह यू मम्मा. भारावलेल्या अवस्थेत भक्तीने राजूला घट्ट मिठी मारली. त्या हळव्या क्षणी राजूने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळलं आणि एखादी अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्या आठवणीत, विचारात, आचरणात अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहतेच. आज भक्तीच्या रूपात राजू सुगंधाला भेटला होता आणि भक्ती राजूच्या रूपात तिच्या आईला भेटली होती. ते गोड क्षण दोघेही मनात साठवत होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.